नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलं आहे 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. आणि डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं आज खूप मनापासून स्वागत करते. आज मी खूप मनापासून असं म्हणलं मंडळी, त्याला पण एक कारण आहे. आज जागतिक योग दिवस आहे. इतकं सगळं मस्त वातावरण सगळीकडे आहे, जगभर जिथं तिथं आपण बघतोय तिथं योग करतायत आणि इतकं छान वाटतंय. म्हणजे भारतानं जगाला काय काय गोष्टी दिल्या, तर त्यामध्ये एक महत्त्वाची ही गोष्ट दिली आणि योगासनं करणं किंवा आपली जीवनशैली योगाशी निगडीत कशी असावी हे संपूर्ण जगाला आपण दिलं, आपल्या पंतप्रधानांनी दिलं. तर हे सगळं साजरं करत असताना आपण पण आज कसं मागं राहणार. आज 21 जून आहे, जागतिक योग दिवस आहे. मंडळी, यावेळची थीम तुम्हाला माहिती आहे, निरोगी वृद्धत्वासाठी योग. खरं तर आपल्याकडे गेल्या काही पिढ्यापूर्वीपर्यंत घराघरात मुलांकडून किंवा मुलींकडून योगासनं करून घेतली जायची आणि त्याचं महत्त्व खूप होतं. पण मधला काही काळ असा गेला की तिथे आपण संपूर्ण आपली जी शैली होती, जीवनशैली असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील, तर त्या सोडून दिल्या आणि पाश्चात्य लोकांना फॉलो करायला लागलो. आणि तिथंच आपलं सगळं बिघडलं, आपलं स्वास्थ्य बिघडलं, आपली जीवनशैली बदलली आणि त्यामुळं आपल्या जीवनात अनेक आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. म्हणून जेव्हा पंतप्रधानांच्या हे लक्षात आलं की आपली परंपरा आहे, योगासनांची परंपरा आहे, ही आपण जगापर्यंत पोहोचवली तर आपले लोकसुद्धा आपोआप ते करायला लागतील. पण जेव्हा त्या लोकांना याचं महत्त्व पटलं तेव्हा आपल्यालाही हळूहळू पटायला लागलं आणि हा 21 जून जागतिक योग दिवस आपण पण साजरा करतोय. खरं तर मी मगाशी थीम म्हणलं की निरोगी वृद्धत्वासाठी योग. आणि नेमकं वृद्धत्व म्हणजे काय, आपण जीवनशैली बघतोय ती आता आपली जे आपण म्हातारपणाचं वय म्हणायचो, पूर्वी 60 लोकांची केली तरी अरे 60 झाली त्यांची म्हणजे तो म्हातारा झाला आता असं. पण आता तसं नाही आहे. म्हणजे 75 वर्षापर्यंत माणूस जगतोय आणि भले काही आजार घेऊन जगत असेल पण त्याची लॉंगिव्हिटी वाढलेली आहे आणि 75 वर्षापर्यंत तो जगतो माणूस, असं आपल्याला WHO पण सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण निरोगी असणं पण तितकंच गरजेचं आहे. म्हणून यावेळची थीम जी आहे की निरोगी वृद्धत्वासाठी योग. मग योग करून आपण कसे आपली आजारपणं किंवा आपलं जे जीवन आहे संपूर्ण, तर ते कसं चांगल्या पद्धतीनं जगू शकतो, या सगळ्याविषयी आज आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योगा मास्टर असणाऱ्या डॉक्टर प्रणोती पिसे. नमस्कार मॅडम. नमस्कार. या जागतिक योग दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही डेली रुटीनमध्ये अनेक लोकांना योगासनं शिकवता, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देता आणि वेगवेगळ्या आजारांवर कशा पद्धतीनं आपण योगासनं करून त्या आजारापासून थोडे दूर जाऊ शकतो याचं पण तुम्ही महत्त्व लोकांना पटवून देता. तर आजच्या थीमवर आपण बोलूया की निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर सुरुवातीला मला असं वाटतं की आपण लोकांना सांगावं वृद्धत्व म्हणजे काय. काय सांगाल तुम्ही? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम जागतिक योग दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर आजची ह्या वर्षीची जी थीम आहे ती निरोगी वृद्धत्वासाठी योग. बेसिकली शीर्यते अनेन इति शरीरम, जे झिजतं ते शरीर. मनुष्य जन्माला येतो, त्याची प्रौढ स्थितीपर्यंत वाढ होते आणि नंतर तो वृद्धत्वाकडे झुकतो. आपल्या शरीर हे अनेक पेशींनी बनलेलं आहे आणि ह्या पेशी ठराविक कालावधीनंतर मृत होत असतात आणि त्यांची जागा नवीन पेशी घेत असतात. बरोबर. जसं की आपल्या RBCचा 120 डेज कालावधी आहे. 120 दिवसांनी तांबड्या रक्तपेशी मरत असतात आणि नवीन जागा घेत असतात. जोपर्यंत हा नवीन पेशी निर्माण व्हायचा रेट जास्त असतो, म्हणजे आपण त्याला चय म्हणतो, तोपर्यंत आपली तारुण्यावस्थेपर्यंत वाढ होत राहते. जेव्हा अपचय वाढतो, म्हणजे हा सेल्स तयार व्हायचा रेट कमी येतो आणि मृत व्हायचा रेट जास्त होतो, त्याला आपण अपचय म्हणतो. आणि हा अपचय जेव्हा वाढतो तेव्हा शरीर आपोआप वृद्धत्वाकडे झुकायला लागतं. म्हणजे साधारण एक 50 नंतर ती लक्षणं प्रामुख्यानं दिसायला लागतात आणि मग आपण साधारण भाषेमध्ये म्हणतो की वृद्धत्व आलं किंवा काय. आपण जेव्हा वय डिफाईन करतो तेव्हा जन्मापासून कॅलेंडर डेज किंवा इयर्समध्ये जे मोजतो त्याला क्रोनॉलॉजिकल एज म्हणतात. आपल्या सेल्स किती ॲक्टिवली काम करत आहेत त्याला आपण बायोलॉजिकल एज म्हणतो. आणि त्याचबरोबर आपण समाजाच्या दृष्टीनं ज्या काही जबाबदाऱ्या स्वीकारत असतो त्या जेव्हा बदल होतात, म्हणजे जसं की माता पिता असतानाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत
ते आपण आजी आजोबा ह्या मोडमध्ये जातो किंवा रिटायरमेंट, निवृत्ती होणे, त्यामध्ये तुमचं थोडंसं कामाचं स्वरूप बदलतं, स्त्रिया असू देत पुरुष असू देत, आणि तो जो काही इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर होतो त्याला देखील आपण सामाजिक वृद्धत्व असं म्हणू शकतो. अच्छा, वय जरी वाढलं तरी मानसिकदृष्ट्या आपण म्हणतो की अरे आता मी रिटायर झालो, म्हणजे आता मी निवांत झालो किंवा माझ्या जबाबदाऱ्या संपल्या, अशी एक थोडी कल्पना असते, असंही तुमच्या बोलण्यातनं लक्षात आलं. म्हणजे काय ती व्यक्ती वृद्ध झाली असं नाही, कारण तिच्या शरीरामध्ये जर चांगली एनर्जी असेल, ती कुठली चांगली कामं करू शकत असेल, समाजाला काही देणं देत असेल, तर ती व्यक्ती नक्कीच वृद्ध आहे असं आपण म्हणायला नको. पण तुम्ही म्हणालात तसं की त्याचं जे वय आहे तर ते वाढतंय. तुम्ही मगाशी चयापचय क्रियाबद्दल पण सांगितलं की अपचय व्हायला लागतो, म्हणजे सेल्स थोडे जास्त मरायला लागतात, नवीन निर्मिती कमी होते. हेच आपल्याला लांबणीवर टाकायचं असेल जर, म्हणजे आपण म्हणतो की थोडं प्रोलॉंग करायचं असेल, जसे वेगवेगळे आजार आपण योग्य काळजी घेतली की प्रोलॉंग करतो, तसं आपण हे वृद्धत्व सुद्धा प्रोलॉंग करू शकतो. 100% करू शकतो. बरं. बेसिकली आज जे काही आधुनिक वैद्यकशास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे त्यामुळे आपली लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. बरोबर. मगाशीच तुम्ही मेन्शन केल्याप्रमाणे 75 इयर्सपर्यंत आपलं आयुष्यमान वाढलेलं आहे. हा 75 हा आकडा विविध गोळ्यांवर डिपेंड राहून किंवा बेडरिडन राहून जगण्यापेक्षा तो तुम्ही ॲक्टिवली कसा जगता, म्हणजे आय विल से की मेडिसिन्स ॲड्स डेज टू युअर लाईफ, योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज. ग्रेट ग्रेट. तर त्या दृष्टीनं आपण आपली जीवनशैली, आहार, विहार, व्यवहार या सगळ्यांचा विचार करून जर डेली तुमची जीवनशैली ठेवलात तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर चांगला होऊ शकतो. कारण लाईफ एक्सपेक्टन्सी 75 इयर्स सांगितलेलीच आहे, पण ते दिवस तुम्ही किती चांगल्या रीतीनं, ऊर्जेनं, निरोगीपणे घालवताय ह्याला जास्त महत्त्व आहे. बरोबर. आता तुमच्या बोलण्यात हे शब्द आले की आहार असेल, विहार असेल, म्हणजे आता आपण आहार म्हणतो, आपण रोज जे जेवतो तो आहार समजतो आपण, पण जर आपल्याला हे येणारं वृद्धत्व आहे ते निरोगी ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये आहाराचा सुद्धा महत्त्वाचा भाग असेल. काय सांगाल या आहाराविषयी? म्हणजे हा योगाबद्दल आपण आत्ता बोलतोय, पण त्याच्यामध्ये आहार हा विषय आलाय, तर ते त्याच्याशी निगडीत आहे आहार आणि योग. हो, योगाभ्यास म्हणजे आसन, प्राणायाम आणि ध्यान हा फार संकुचित व्ह्यू आहे. योगाभ्यासामध्ये आहार, निद्रा, तुमची जीवनशैली या सगळ्यांचा समावेश होतो, आणि म्हणूनच अष्टांग योग सांगताना सुरुवातीला यमनियम सांगितले आहेत. तुम्ही स्वतःवर दैनंदिन जीवनशैली ठेवताना जे काही नियम घालून घेतलेले आहेत किंवा समाजात वावरताना जे काही तुम्ही बंधनं पाळत आहात त्यालाच यमनियम म्हणतात, आणि ती तुमच्या शरीरावर नक्कीच परिणाम करत असतात. साधी गोष्ट सांगते, एखाद्या वेळेस तुम्ही खोटं बोललात तर पुढच्या वेळेस त्या माणसाला फेस करताना तुम्हाला खूप विचारपूर्वक बोलावं लागतं. ओके, आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर स्ट्रेस हार्मोन्सच्या निमित्तानं राहतो. आणि म्हणून या जीवनशैलीमध्ये यमनियमांचं पालन करणं हे देखील खूप आवश्यक आहे. जसं की आपण म्हटलो आहार, आहाराची पहिली व्याख्या आहे अनेन अर्हति इति आहारम. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आहार हा 3 प्रकारचा असतो, सात्विक, राजस आणि तामसिक. बरोबर. आपण सात्विक आहार घ्यावा असं म्हणतो. सात्विक आहारामध्ये प्रामुख्यानं शाकाहार आणि शुद्ध जेवण की जे आपण घरी बनवलेलं असतं. सात्विक आहारामध्ये प्रामुख्यानं बनवणाऱ्याची भावना, वाढणाऱ्याची भावना आणि खाणाऱ्याची भावना, विचार हे फार महत्त्वाचे असतात. आज आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये जी काही डाएट कन्सेप्ट्स आहेत त्याच्यामध्ये सध्या माइंडफुलनेस हा विचार यायला लागलेला आहे, पण आपल्या पूर्वजांनी आधीपासून एखादं यज्ञकर्म केल्याप्रमाणे आहार सेवन करावा असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे वीर्याविरुद्धम इष्टदेशे इष्ट सर्वोपकरणम नाति द्रुतम नाति विलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजित आत्मनबी संवेद. तर आपण आहार हा गरम, किंचित स्निग्ध, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मात्रावत.
योग्य प्रमाणात. योग्य प्रमाणात घेणं आवश्यक आहे. पूर्वी जे जेवलेलं आहात ते पचल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य उपकरणांचा वापर करून, ना गडबडीनं जास्त जेवायचंय ना खूप वेळ करून जेवायचंय. गप्पा मारत हसत खेळत असं जेवायचं नाही आहे. तर तुमचं संपूर्ण लक्ष हे तुमच्या जेवणावर ठेवून जेवण करणं अपेक्षित आहे. म्हणजे किती महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या श्लोकातून सांगितलेले आहेत. आणि आजकाल तेच चुकते. सगळेजण एकतर टी व्ही समोर असताना किंवा मोबाईल समोर ठेवून काहीतरी ऐकत किंवा मस्त गप्पा मारत, किती दिवसांनी आपण भेटलोय असं म्हणत, रात्री उशिरा किंवा खूप गडबडीत, मला कामाला जायला उशीर होतोय म्हणून खूप गडबडीत जेवणं. तर म्हणजे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कुठेच आपण त्याचा वापर करत नाही आहे. म्हणजे आपलं वृद्धत्व जवळ यायला हा सुद्धा प्रकार सगळा कारणीभूत ठरतोय असं म्हणायला काही हरकत नाही. मंडळी, आहार म्हणजे आपण जे खातो तेवढाच अर्थ अपेक्षित नाही आहे आयुर्वेदाला. आणि त्याच्यामध्ये योगाचा सुद्धा संबंध जोडलेला आहे पुराण काळापासून. तर हे नेमकं आणखी काय काय आपल्याला यामध्ये सांगता येईल किंवा आणखी काय ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला ऐकायला मिळेल याविषयी तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता असेल. पण एक ब्रेक घेते. हा ब्रेक झाल्यानंतर पुन्हा आपण मॅडमकडून या सगळ्याबद्दल ऐकून घेणार आहे. कारण फक्त योगाभ्यास करायचा नाही आहे, तर योगा थेरपी आपण आपल्या आयुष्यभराला घेतली पाहिजे असं पण आयुर्वेद सांगतो. नेमकं काय आहे हे सगळं त्यांना विचारूया एक ब्रेक नंतर. तर मंडळी, ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 21 जून, जागतिक योग दिवस. आणि यावेळची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आणि या सगळ्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रणोती पिसे. आपण बघितलं की वृद्धत्व म्हणजे काय आणि आहार विहार म्हणजे नेमका कशा पद्धतीनं तो असेल तर आपलं वृद्धत्व प्रोलॉंग होऊ शकतं. पण नेमका आपलं वृद्धत्व प्रोलॉंग व्हावं यासाठी आपण योगाभ्यास करणं खूप गरजेचं आहे. पण आता आपलं वय झालं, आता 50-60 आली आणि आता आपण योगासनांना किंवा योग थेरपी घ्यायची असं म्हणून सुरू केलं तर आपल्याला आपलं वृद्धत्व किती प्रोलॉंग करता येऊ शकेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आपल्याला डॉक्टर काय सांगतील की आपण जर वृद्धत्व आपल्याला हे प्रोलॉंग करायचं असेल तर साधारण केव्हापासून आपल्या आयुष्यात योगासनांचा अंतर्भाव व्हायला पाहिजे? डॉक्टर, काय सांगाल तुम्ही? जसं मगाशी मी सांगितलं की तुमच्या शरीरातल्या प्रत्येक सेल्स काही ना काही दिवसांनी मरतच आहेत. ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की युवा वृद्धोती वृद्ध व्याधी तो दुर्बलोपिवा. म्हणजे ह्या काळापासून तुम्ही योगाभ्यास करू शकता. युवा 12 वर्षापासून पुढे, वृद्ध 60, अतिवृद्ध 80 पर्यंत तुम्ही दुर्बल आणि व्याधीत म्हणजे काही व्याधी झालेले असतील ते किंवा दुर्बल व्यक्तिमत्व हे देखील योगाभ्यास करू शकतात. अच्छा. आणि तुम्हाला तुमचं वृद्धत्व हे निरोगी राहावं अशी अपेक्षा असेल तर ह्याची सुरुवात तरुणपणापासून करणं गरजेचं आहे. पण समजा हा कालावधी तुम्ही ओलांडलेला आहे आणि नंतर जाणीव झालेली आहे तर तेव्हा सुद्धा सुरुवात करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी मिळवू शकता. तर यूज इट ऑर लूज इट, अनलेस अँड अंटिल यू डू इट. तुम्ही जोपर्यंत योगाभ्यास करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकत नाही. आणि त्यामुळेच जरी आपण असं म्हटलं की लहानपणापासून योगाभ्यास करणं आवश्यकच आहे 100%, कारण आजकाल आपण अकाली वृद्धत्व खूप सारं बघतो. अगदी वयाच्या 25-30ला पुरुषांना टक्कल पडायला लागलेला आहे किंवा त्यांची जी काही एनर्जी लेवल आहे ती बरीच कमी झालेली आहे. आणि आपल्याला जे काही वंश परंपरेमध्ये सांगितलं जातं की आर्थिक नियोजन करा, म्हणजे आपल्याकडे गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, हे करा. पण आज काळाची ही गरज आहे की वारसा कशाचा द्या, तर तुमचं हेल्थ कशी मेंटेन करणार आहात ह्याच्यामध्ये काय नियोजन करताय तुम्ही, हे शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीनं तुमचं डेली 1 hour फॉर युअर सेल्फ हा खूप मूलमंत्र आहे. देवानं सगळ्यांना 24 तास दिलेले आहेत,
त्या 24 तासामध्ये 1 तास डेली तुमची हेल्थसाठी इन्व्हेस्टमेंट, टाइम इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. ना की बरेचसे हेल्थ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही टाइमनं, फिजिकल आहेच, त्याचबरोबर मानसिक, सामाजिक या सगळ्याच्या दृष्टीनं आरोग्य टिकवणं आवश्यक आहे. अगदी कारण आरोग्य आपण जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त फिजिकल बॉडीचा विचार करत नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक, त्याचबरोबर आध्यात्मिक लेवलवर देखील आपण त्याचा विचार करत असतो. आणि योगशास्त्रामध्ये, तैत्तिरीय उपनिषदामध्ये याचा फारच डिटेल विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये पंचकोश ही एक संकल्पना सांगितलेली आहे. ह्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या लेवल्स आहेत. ओके, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. ह्या 5 गोष्टींमधून प्रत्येक शरीर किंवा प्रत्येक व्यक्ती ही उत्तुंग वरच्या लेवलवर पोचत असते. आणि त्या सगळ्या लेवल्सवर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा 100% तुमचं आयुष्य निरोगी होऊ शकतं. बरोबर. म्हणजे आपल्या प्रत्येकाला आता आपण वेगवेगळ्या थेरपीज बघतो, तशी ही योग थेरपी आपण स्वतःला दिली पाहिजे असं म्हटलं तरी हरकत नाही. काय काय असेल या योग थेरपीमध्ये? म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ठरवलं की आता मला निरामय आयुष्य जगायचं आहे, माझं वृद्धत्व पण चांगल्या पद्धतीनं निरोगी असणार आहे, तर त्यासाठी मी आता काय करू, असं एखाद्यानं प्रश्न विचारला तर त्याला आपलं काय उत्तर असेल? जेव्हा आपण योगा थेरपी म्हणून विचार करतो तेव्हा इंटिग्रेशन इज इम्पॉर्टंट. तर आपली जीवनशैली कशी आहे, आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतो, त्याचबरोबर काय योगाभ्यास करतो, ह्याचा विचार खूप करणं आवश्यक आहे. दैनंदिन जीवनशैलीचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे, सूर्य मावळला की अंधार पडला की आपल्या शरीरामध्ये ॲटोमॅटिकली मेलॅनिन सिक्रेट होत असतं की जे आपल्याला झोप येण्यास कारणीभूत ठरतं. पण आजकाल जे काही सगळे लाईट्स रात्री सगळीकडं लावलेले असतात किंवा इवन आपल्या घरामध्ये सुद्धा बराच वेळ लेट नाईट्सपर्यंत तुम्ही स्क्रीनवर बसून लाईट्सला एक्सपोज झाला, आपोआप तुमचं मेलॅनिन सिक्रेशन कमी होणार आहे, झोप कमी येणार आहे. झोप ही शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. आपल्या झोपेमध्ये देखील आपण रॅपिड आय मुवमेंट एक झोपेचा सेक्शन असतो आणि त्या आयबॉल्सची मुवमेंट होत नाही. तर हे असे 4-5 सेशन्स आपले एका रात्रीत कंटिन्युअस व्हावे लागतात दोन्हीचे मिळून, तर ती आपली झोप चांगली. आणि ही जेवढी झोप व्यवस्थित म्हणजे नॉन डिस्टर्बिंग, तेवढं तुमच्या शरीरामध्ये रिज्युनेशन चांगलं होतं. थोडक्यात आपण दिवसभर एखाद्या कपाटातले कपडे काढून उचकटून कुठेही टाकलेत आणि रात्री ते कपाट व्यवस्थित जागेवर लावून ठेवणे हे काम झोपेचं आहे. आणि त्यामुळे जे काही फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरात तयार होत असतात, टॉक्झिन्स तयार होत असतात, ते सगळे बाहेर टाकण्याचं काम हे झोपेमध्ये आपल्या शरीराची व्यवस्था घडी घालत असतं थोडक्यात. आणि म्हणून झोपेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. न चुकता रोजच्या रोज तुमच्या शरीराला 6 ते 7 तास गाढ झोप मिळणं आवश्यक आहे. म्हणजे जीवनशैली दिवसाचं आपण 24 तासाचं जे काही नियोजन करणार आहोत त्याच्यावर खूप महत्त्वाचा मुद्दा हा झोपेचा येतो. ओके, मग आता दुसरा मी मगाशी सांगितलं तसं आहाराचं मगाशी आपण विचार केला. बरोबर बोललो. ओके, आता तिसरी गोष्ट योगाभ्यास. योगाभ्यासामध्ये आपण आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इथपर्यंत गोष्टींचा विचार करू शकतो. आजकाल तर योगा क्लासला जाणं हे खूप फॅशन टाईप झालेलं आहे. त्यात पण तुम्ही योगाभ्यास हा किती माइंडफुल करताय ह्याला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळेच पूर्वीच्या ग्रंथांमध्ये हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे की ती योग साधना करण्याचं एखादं विशिष्ट ठिकाण किंवा मठिका असं सांगितलेलं आहे. त्यामुळे योगाभ्यास हा शक्यतो एखाद्या ठिकाणी जाऊन एकत्रितपणे तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला त्या ग्रुप ॲक्टिव्हिटीचं प्रोत्साहन पण मिळत असतं. त्यामुळं तुम्ही बघितलं असाल कोरोना नंतर ऑनलाईनला खूप प्राधान्य आलेलं आहे. ती काळाची गरजही आहे. तरीसुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जेव्हा योगाभ्यास करतात त्याचा इफेक्ट नक्कीच जास्त असतो. कुणीतरी आपल्याला सूचना देते आणि त्या आपण पाळत
डोळे मिटून योगासनं करतोय, प्राणायाम करतोय, तर त्याचा इफेक्ट जास्त असतो असं म्हणायचं आहे तुम्हाला. हो, तरी आणखी या थेरपीमध्ये आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश कराल तुम्ही, काय सांगाल? आणि आसनांचा विचार करताना तुम्ही कोणती आसनं करू शकताय किंवा किती अवघड आसनं करताय ह्याच्यापेक्षा मला काय जमतंय, माझ्या शरीराचे काही लिमिटेशन्स आहेत, त्यांचा विचार करून मी जर तो योगाभ्यास केला तर तो मला जास्त हेल्पफुल होत असतो. आणि त्याच दृष्टीनं अगदीच सगळ्यांनी सर्वांगासनच केलं पाहिजे किंवा अवघड हँडस्टँडसारखी आसनं केली पाहिजेत असं काही नाही. साधी अगदी तुम्ही वज्रासनमध्ये बसताय, वज्रासनातली योगमुद्रा करताय किंवा शशांगासन करताय, सूर्यनमस्कार फार महत्वाचं आहे हा तरी. सूर्यनमस्कार हे अतिशय म्हणजे आपण सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हणतो त्यांना. मग ते तुम्ही गतीनुसार घालताय का स्थितीनुसार घालताय, त्यानुसार तुमच्या शरीरावर होणारा परिणाम हा वेगवेगळा असतो. अच्छा. त्यामुळे तुमची कार्डियक ॲक्टिव्हिटी पण होऊ शकते जेव्हा तुम्ही गतीनुसार घालता. स्थितीनुसार घालता तेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग देखील अनुभवू शकता. प्लस ह्याच्यामध्ये पुढचं व्हर्जन की जेव्हा तुम्ही चक्रांवर लक्ष देत करता तेव्हा त्याचा आध्यात्मिक बेनिफिट देखील मिळू शकतो. ओके, माइंडफुल जे मगाशी सांगितलं ते करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठे जबरदस्ती नको, मनाला एक आनंद समाधान मिळेल अशा पद्धतीनं आपण हे योगासनांचा अभ्यास करायला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. हो, यथाशक्ती योगाभ्यास करायचा आहे. तुमच्या शरीराचं लिमिटेशन्स काय आहेत हे ओळखून करायचं आहे, ना की दुसरा करतोय मला जमलंच पाहिजे म्हणून ताणून शरीराला त्रास देऊन करायचा आहे. हा आसनांचा विचार झाला. प्राणायाम करताना देखील आपण प्राणायाम हा सहज, सजग आणि जो श्वास असतो तो दीर्घ करायचा असतो, समगती केला पाहिजे आणि संथ केला पाहिजे. मग तुम्ही प्राणायामाचे बरेचसे जे काही प्रकार आहेत की अनुलोम विलोम, आजकाल सगळ्यांनाच हे माहिती झाले, अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जाई, भस्त्रिका, सूर्यभेदन, शीतली, शीतकारी, असे बरेच प्रकारचे जे काही प्राणायामाचे प्रकार ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. कोणत्या कालावधीमध्ये कोणता प्राणायाम करायचा, कोणता आजार असताना कोणता प्राणायाम करायचा आणि कुठल्या लिमिटेशन आहे की त्यानं तो प्राणायाम करायचा नाही, हे देखील विचारात घेणं आवश्यक आहे. जसं की जलद श्वसनासारखे जे काही प्राणायामाचे प्रकार येतात, भस्त्रिकासारखे, की जे गर्भवतीमध्ये करायचे नाही, किंवा उच्च रक्तदाब ज्यांना आहे त्यांनी देखील भस्त्रिकासारखा प्राणायाम करायचा नसतो. या उलट ज्यांना पित्ताचे विकार आहेत त्यांनी शीतली, शीतकारी प्राणायाम करायचा असतो. किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्यांना उज्जाई प्राणायाम खूप मदत करतो. एजिंग लांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाची जी काही स्पंदनं तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतात त्यामुळं तुमच्या मेंदूला उत्तेजना मिळत असते आणि ही उत्तेजना मिळाल्यामुळं न्यूरोप्लास्टी म्हणजे चेतापेशी सुद्धा तयार होऊ शकतात. म्हणजे इतके दिवस आपण असं म्हणत होतो की एकदा नर्वस सेल्स डेड झाल्या की त्या परत रिज्युनेट होऊ शकत नाहीत, पण सायन्सनं हे प्रूव्ह करून दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी जसं आपण भ्रामरी प्राणायाम उपयुक्त म्हणतो तसंच ओंकार उच्चारण, प्रणव साधना ही देखील खूप महत्त्वाची आहे. आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो, ज्याला आपण गायडेड मेडिटेशन म्हणतो. तो ॲक्च्युली धारणेचा अभ्यास असतो आणि धारणेमधून ध्यान कधी लागतं हे कळत नाही. ध्यान कोणीही शिकवू शकत नाही, ध्यान हे लागत असतं आणि त्यामुळे नियमितपणे धारणेचा अभ्यास केल्यास आपोआप ध्यान लागतं आणि ध्यानाचा इफेक्ट तुमच्या चेतापेशींवर खूप जास्त चांगला होतो. आणि त्यामुळे नियमित कोणत्या ना कोणत्या प्रकाराचं ध्यान, म्हणजे ध्यानाचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत, सहज ध्यान किंवा प्रेक्षा ध्यान, चक्रीय ध्यान, आणि ह्याच्यामध्ये नवनवीन संस्थांद्वारे देखील रिसर्च करून नवीन प्रकार येत आहेत. कोणत्याही प्रकारचं ध्यान रोजच्या रोज केल्यानं तुमच्या शरीरावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो. खरंच आपण या विषयावर बोलू तितकं कमी आहे, कारण हे इतकं अफाट ज्ञान आहे आपल्या योग साधकांनी दिलेलं आपल्याला. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला नक्की वाटलं असेल की आपल्याला सुद्धा आपलं वृद्धत्व येणारं काही काळानं, तर ते प्रोलॉंग करायचं असेल आणि ते निरोगी ठेवायचं असेल तर योगासारखं साधन नाही दुसरं, हे तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल. मग त्यासाठी एक करावं लागेल, आपल्याला आपला गुरु शोधावा लागेल आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी योगासनं किंवा ही जी आपण योग थेरपी म्हणलं आपल्या आयुष्याला गरजेची आहे ती, तर ती घेऊ शकतो आणि
एकूण तर आयुष्य आपण चांगलं निरोगी जगूच शकतो, पण आपलं वृद्धत्व जे आहे तर ते सुद्धा निरोगी व्हायसाठी नक्की मदत होणार आहे. कारण आपण याबद्दल का सारखं बोलतोय तर आपल्या आजच्या या जागतिक योग दिनाची थीमच आहे की निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर नक्की करूया आणि आजचा हा इतका चांगला मुहूर्त आहे, आजपासून सुरू करूया आणि आपलं पूर्ण जीवन याच्यासाठी समर्पित करूया. कारण दिवसातला आपल्याला 1 तास द्यायचा आहे याच्यासाठी फक्त, आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जर हे शिकलो तर नक्की आपलं संपूर्ण आयुष्य निरोगी राहायला मदत होईल असं म्हणेन. मॅडम, आपण इतकं छान सांगितलं, इतके मुद्दे आपण इथे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. नक्की लोकांना इच्छा होईल की आपण पण खरंच आपलं वृद्धत्व निरोगी व्हायचं असेल तर आपण पण योगाला सुरुवात करूया. आणि देर आहे दुरुस्त आहे, त्याला काही वयाची अट नाही आहे. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला मात्र तुमच्या मार्गदर्शकाकडून शिकून या सगळ्या गोष्टी करायला हरकत नाहीत. तर काय सांगाल तुम्ही जाता जाता? वृद्धत्व ही नॉन रिव्हर्सिबल गोष्ट आहे, फक्त आपण ते प्रोलॉंग करू शकतो आणि त्याच्यासाठी सुरुवात ही तुम्ही तारुण्यापासून करू शकता. अगदीच उशिरा जाग आली असली तरी सुद्धा ह्या क्षणी सुरुवात करणं देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावर नक्कीच होत असतो. याच नोटवर आपण इथे थांबतोय, कारण अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही इथून दिलेला आहे. आता मी फार बोलणार नाही आहे, तर तुम्ही इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लिसनर्सपर्यंत पोहोचवल्यात. खूप मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या योग दिनाच्या तुम्हाला आणि आमच्या ऐकणाऱ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.